बीडमधील आरोपी वाल्मिक कराडच्या संपत्तीवरती टाच येण्याची शक्यता आहे। वाल्मिकची सगळी संपत्ती जप्त करण्यासंदर्भात एसआयटीचा कोर्टामध्ये अर्ज पाहायला मिळालाय। वाल्मिक कराड फरार असतानाच एसआयटीनं कोर्टामध्ये अर्ज केलेला होता। वाल्मिक कराडची 100हून अधिक बँक खाती असल्याचं सुद्धा उघड झालेलं होतं आणि बीड खंडणी तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सध्या अटकेत आहे। प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागेदोरे नीटनाटके कळणार नाहीत। कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाहीये, आका बाका चोका तुका सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत। आणि आता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफर सुद्धा इतर नावावर करण्याचं चाललेलं आहे। आम्ही एसआयटीला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंटमध्ये आल्या पाहिजे। वाल्मिक कराडच्या स्वतःच्या नावावर किती दुसऱ्याच्या नावावर किती हे कोण शोधणार आहे? गुन्हा झाल्यानंतर वाल्मिक कराड जेवढ्या दिवस फरार होता त्या दिवसात या सगळ्या भागातली वेगवेगळ्या ठिकाणची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचं मला असं वाटतं ईडीने तपास केला पाहिजे, तपास करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। पण मला असं वाटतं सरकार पक्षपातीपणे याच्यामध्ये वागतंय। आतापर्यंत छोट्या छोट्या 10-10, 20-20 लाखाच्या याच्यात कारवाई करणारी ईडी कोट्यावधी हजारो कोटी रुपयांचं अशा पद्धतीने मालमत्ता असलेल्या माणसाला साधी नोटीस देत नाही, साधी विचारणा करत नाही, साधा तपास करत नाही। त्यामुळे मला असं वाटतं या तपासाविषयी निश्चित संभ्रम आहे।